महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास तुम्ही बाहेर आणला पाहिजे. जेव्हा तुम्ही इतिहासकार व्हाल तेव्हा सुभेदार मल्हाररावांचा इतिहास समोर आणला पाहिजे. जेव्हा चांदवड येथील राष्ट्रीय धनगर साहित्य संमेलनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी समाजाला आगामी राजकीय संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. 2029 मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा विचार करून आतापासूनच मतांचा मजबूत पाया उभारा, असे पडळकर म्हणाले. केवळ भाषणं किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहून चालणार नाही, तर प्रत्यक्ष लोकात जाऊन काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान बारामती लोकसभेवर भाष्य करताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाबाबत साशंकता व्यक्त केली. बारामतीची निवडणूक ही केवळ औपचारिकता उडली असून तिथे विजयाचा ठाम माहोल नसल्याचे विधान पडळकर यांनी केले. आता योगायोगानं मतदारसंघाची पुनर्रचना 2029 ला होतीये, तर तुम्ही तशा पद्धतीने तयारी करा. ज्यांना आमदार व्हायचं आहे, ज्यांना या सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, तर त्यांना रचनात्मकच काम करावं लागेल ना. नुसतं बोलून भाषण करून फेसबुकला फोटो टाकून आमदार होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लोकात जावं लागेल, मेहनत करावी लागेल, त्यांची कामं करावी लागतील, त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि मग तुमच्या बरोबर 40-50 हजार मताचा गट्टा तयार करावा लागेल की मग तुम्हाला पार्ट्या तिकीट द्यायला तयार होतील. हे मी त्यांना सांगितलं. ह्यात काय नवीन काय अशातला भाग नाही.